नमस्कार मित्रांनो. तर मोठी अपडेट आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण संदर्भात. सन 2025-26साठी तब्बल 1161 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर हा पैसा कोणाला मिळणार, कसा वापरला जाणार आणि यात तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. ही रक्कम सर्वसाधारण घटकांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी आहे. तर या योजनेचा उद्देश पाहूया. तर सर्वांसाठी घरे हे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी ही योजना राबवली जाते. राज्यात ही योजना ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्यामार्फत राबवली जाते. तर निधी किती मंजूर झाला, तर केंद्र शासनाने 2025-26साठी एकूण निधी मंजूर केला आहे. एकूण केंद्राकडून मंजूर रक्कम रुपये 1356,56,42,964. त्यापैकी राज्यात खर्चासाठी मंजूर केंद्राचा हिस्सा 60% म्हणजे रुपये 696,71,80,000. त्यामध्ये कार्यक्रम निधी प्लस प्रशासकीय निधी. नंतर राज्याचा हिस्सा 40% म्हणजे रुपये 464,47,86,668. आणि असा एकूण मंजूर खर्च रुपये 1,161,19,66,668. म्हणजेच जवळपास 1,161 कोटी रुपये खर्चासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. तर निधी कसा वितरित होणार, तर हा निधी बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे BDSद्वारे वितरित केला जाईल. SNS पार्श्व प्रणालीद्वारे खात्यातून खर्च केला जाईल. फक्त मंजूर उद्देशासाठीच निधी वापरणे बंधनकारक आहे. तर कोण अधिकारी जबाबदार? उपसंचालक आहरण व संवितरण अधिकारी आणि संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण नियंत्रक अधिकारी. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर निधी चुकीच्या कारणासाठी वापरल्यास वित्तीय अनियमितता समजली जाईल. मंजूर कालावधीत निधी खर्च करणे आवश्यक. कोषागारातून रक्कम काढल्यानंतर अहवाल सादर करणे बंधनकारक. तर यात तुमच्यासाठी महत्त्वाचे काय, तर जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी असाल किंवा अर्ज केलेला असेल तर निधी उपलब्ध आहे. मंजुरी प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे आणि प्रलंबित प्रकरणांना गती मिळू शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.